नाही, कारवाई नाही. या संदर्भात तक्रार दाखल झाली होती. लीजची मुदत संपलेली आहे आणि बेकायदेशीरपणे त्याचा आर्थिक वापर चालू आहे अशा आशयाची तक्रार दाखल झाली होती जिल्हाधिकारी महोदयांकडे. या संदर्भात मी हायकोर्टमध्ये सुद्धा प्रकरण चालू होतं. हायकोर्टाने कायद्याच्या निहित प्रक्रियेचा वापर करून पुढची रिस्पॉन्ड नंबर 1 आणि 2 म्हणजे जिल्हाधिकारी आणि एसडीओ यांनी करावी अशा आशयाचं ऑर्डर दिली होती. त्या ऑर्डरला सुद्धा 1 वर्षाचा कालावधी झालेला होता. त्यामुळे कंटेंट ऑफ कोर्टच्या ची भीती होती. म्हणून जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाप्रमाणे आणि निर्देशाप्रमाणे सदर जो हॉल आहे तो हॉल ताब्यात घेऊन नगरपालिकेला सुपूर्द करण्याची आजची कार्यवाही चालू आहे. सर, ही जी नगरपालिकाची जागा आहे, ही किती करारनाम्यावर 30 वर्षाच्या करारनाम्याने दिलेली होती, मात्र त्याला शासनाची मंजुरी नव्हती आलेली आणि शासनाकडे सदर प्रस्ताव 2000 मध्ये पाठवलेला होता. त्यात शासनाची मंजुरी नाही, त्यावरती लीजची प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये. त्यामुळे आपोआपच ही जागा आहे ती नगरपालिकेची आहे हे सिद्ध झालेलं होतं. त्यामुळे नगरपालिकेच्या वतीने प्राधिकरण केल्यामुळे मी आता ही जागा नगरपालिकेला ताब्यात घेऊन देणार आहे. सर, पण त्यांचा जे करारनामा आहे अजून त्यांचं 10 वर्ष बाकी आहे आणि दुसरं जे न्याय प्रशिष्ट त्या कराराला किंवा लीजवर देण्याच्या प्रस्तावाला शासनाची मंजुरीच नाहीये. त्यामुळे बाकीच्या गोष्टी ह्या गैरलागू ठरणार. सर, दुसरं ही जी जागा आहे एकूण किती जागा एकत्र असेल? ही 22 गुंठे जागा आहे. हा. मग ही जी करारनामा करण्यात आला होता तो कोणत्या काळामध्ये केलं होतं? हा साधारणतः 2000 मध्ये झालेला करार होता. म्हणजे प्रस्ताव टाकण्यात आला होता. बरं. जागेने आला. नमस्कार, माझं नाव वरुण वासुदेव इंगडे. मी संतोषी माता मर्चंट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा व्हाईस चेअरमन. आज आपण बघू शकता तिथे प्रांत अधिकारी साहेब व नगरपालिकेचे काही अधिकारी इथे आलेले आहेत. तर ताबा घेण्यासाठी संतोषी माता हॉलचा ताबा घेण्यासाठी आले. संतोषी माता हॉल प्रत्येक वेळेला जेव्हा इलेक्शन होतं त्यावेळेला ते टार्गेट असतं आणि या वर्षी सुद्धा ती काहीतरी त्याची पुढची स्टेप म्हणून या पद्धती झालेली आहे. आत्ता मी तुम्हाला सांगू इच्छितो की 1996 साली याला 3 वर्षाचा आपल्याला ठराव मिळाला होता नगरपालिकेकडनं. 33 गुंठे अशी ही जागा आहे. ह्या 33 गुंठ्याचा ह्या हॉलला आपल्याला तेली मंगल कार्यालय आणि संतोषी माता दोन्ही सोबत परमिशन मिळालेल्या होत्या. त्याच्यानंतर ताबा मिळाला नसल्या कारणाने संस्थेतर्फे नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलं की बुवा आम्हाला ताबा नाही मिळाला आहे. मग त्यांनी आम्हाला 9 वर्षाचा ठराव करून ह्या संस्थेचा 9 वर्ष ठराव आम्हाला दिला. 9 वर्षाचा ठराव दिल्यानंतर अजून एक 2001ला 30 वर्षाचा ठराव मिळालेला आहे. जर हे बेकायदेशीर असतं तर 30 वर्षापासून जवळजवळ 2002 ते आज 2026 आहे, 23 वर्षापासून ही इमारत इथे आहे. याच्यामध्ये मला कुठेतरी शंका वाटते की वेळेवरती असा निर्णय का घेण्यात आला आणि ताबा घेतायत संतोषी माता हॉलचा. 23 वर्ष झाले हा निर्णय का थांबला होता? आमच्याकडे 30 वर्षाचा ठराव आहे, आमच्याकडे स्टे ऑर्डर आहे, आम्ही हायकोर्टातून सुद्धा स्टे ऑर्डर आणलेली आहे. त्याच्यानंतर सेशन कोर्टात सुद्धा आमची प्रकरण पेंडिंग आहे. आमचं म्हणणं न ऐकून डायरेक्ट इथे ताबा घेण्यासाठी जे उपस्थित झालेले अधिकारी आहेत कुठेतरी शंका उपस्थित झालेली आहे. तर आम्ही काही दिवसातच याच्यावरती आमच्याकडनं परत एकदा पत्रकार परिषद घेऊन याचे कागदपत्र वगैरे आम्ही तुम्हाला सर्व ठरावाचे देऊ शकतो. आणि जर काउन्सिलला हा अधिकारच नव्हता मग काउन्सिलने आम्हाला ताबा कसा दिला? याचा टॅक्स पेयर सुद्धा आहे. आम्ही दरवर्षी आम्ही टॅक्स भरतो, रेग्युलर टॅक्स पेयर आहे. किती टॅक्स देता तुम्ही? आम्ही 2,50,000 2 लाखाच्या वरतीच आमचा टॅक्स आहे वर्षाचा. आम्ही जर शासनाला जर टॅक्स भरतोय तरी सुद्धा ही शासन इतकं क्रूरता कसं काय करू शकता? इथे सामाजिक क्षेत्राचे तुम्ही बघू शकतात वर्षाकाठी 25-50 लग्न जर होत असले तर वर्षातून 200 दिवस तर असे असतात की सामाजिक क्षेत्रासाठी हा फ्री ऑफ कॉस्ट हॉल दिला जातो. आणि नगरपालिकेची बांधण्याची कुवत नसल्यामुळे नगरपालिकेने संतोषी माताला ताब दिला की आमची पेलवण्याची शक्ती नाही एवढं खर्च करण्याची, तुम्ही खर्च करा, हा तिथे हॉल बांधा. आम्हाला याच्यासाठी प्लॅन सुद्धा मंजूर केलेला आहे नगरपालिकेने. जर हे सर्व असल्यानंतर ही जर परिस्थिती असते तर शासनाने आम्हाला ही जमीन ताब्यात का दिली?
थोडा प्रश्न आहे. याबाबत पूर्व सूचना भेटली होती का आपल्याला? पूर्व सूचना नोटीस वगैरे 1 वर्षापूर्वी नोटीस आली होती. आम्ही त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे. 7 दिवसापूर्वी आम्हाला नोटीस दिलेली आहे. आम्ही 7 दिवसाचं उत्तर कालही दिलं, आजही जाऊन आले, पण आम्हाला ताब्याची नोटीस नाही. आम्हाला ताब्याची नोटीस दिली नाही. डायरेक्ट इथे आलेत आणि ताबा घेत आहेत. प्रत्येकाला म्हणजे मरताना पण कोणीतरी आपल्याला विचारतं की तुझी शेवटची संधी काय आहे बाबा. इथे तर संधी पण विचारली नाही, तर इतके क्रूर शासन कसं होऊ शकतं. मग आज तुमचं जे संतोषी माता हॉल आहे ते सील करण्यात आलेलं आहे, ताबा घेतलेला आहे, सील नाही केलेला आहे. ताबा करण्यात. ताबा घेतलाय, सील नाही मग केला. आपले जे बुकिंग वगैरे असेल तर काय आहे ते? बघू आता बघू आता आम्ही अधिकाऱ्यांशी बोलू त्या विषयावरती. ताबा घेतलेला आहे, सील नाही केलेला आहे.